नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? आय होप सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल. तर सर्वांना आज शुभ सोमवार, म्हणजेच आज प्रदोष पण आहे. तर सोम प्रदोष आहे आज, तर त्याच्यामुळे ना मी 16 प्रदोषाचा म्हणजे ना हे करते, उपवास करते. तर त्याच्यासाठी हा माझा होता 3रा प्रदोष. तर मग आम्ही मंदिरात पण आलो होतो. पाठीमागचा एका उपवासाच्या दिवशी मला जाता आलं होतं. एका उपवासाला मी नव्हती गेली मंदिरामध्ये. तर जास्त काही सामान नव्हतं. पाण्याचा तांब्या, अगरबत्ती आणि फुलं वगैरे म्हटलं तिथं भेटतील, आणि दूध घेतलं होतं फक्त. तर घेऊन गेलो होतो आम्ही. खूप छान असा परिसर आहे. तर ह्या म्हणजे इथं बसायला वगैरे पण जागा आहे. थोडंसं असं मस्त केलेलं आहे. खूप छान पटांगण आहे. मेन म्हणजे ना, तुम्ही पाहू शकता परिसर खूप म्हणजे खूप असं चांगलं वाटतं. खूप मोठी जागा आहे ती. आणि मग आम्ही गेलो होतो सकाळीच आंघोळ वगैरे केली आणि लगेच गेलो. घरची पूजा केली आणि लगेच गेलो. आणि मला जी प्रदोषची पूजा होती ती संध्याकाळी करायची होती, म्हणजे जी प्रदोष काळ असतो ना तेव्हा. त्याच्यामुळं मग घरची आपली सिंपलची पूजा करून मी गेली होती. दारणेश्वर महादेव मंदिर आहे. तर दारणेश्वर महादेव मंदिर त्याचं नाव याच्यामुळे का तिथं ना नदी आहे, त्या नदीमध्ये बनलेलं आहे, म्हणजे नदीच्या काठावर किंवा तीरावर म्हणू शकतो आपण. तर त्या नदीचं नाव दारणा आहे. तर म्हणून मग मला तरी असं वाटतं का दारणेश्वर महादेव मंदिर त्याच्यासाठीच असेल. तर मस्तपैकी एकदा शायनिंग मारण्याचा प्रयत्न केला, गोल गोल फिरून दाखवलं सगळीकडचा परिसर. आणि त्याच्यानंतर मग हे आपले नंदी महाराज, त्यांचं सगळ्यात पहिल्यांदा दर्शन घेतलं. आणि त्यांचा तो कपाळावरचा जो गंध होता तो पण लावला. त्याच्यासमोर मग गेलो आम्ही मंदिरामध्ये. कारभारी आणि मी गेलो होतो. तर माझा उपवास होता, त्यांचा नव्हता. पण मग दर सोमवारी जर शक्य झालं तर आम्ही जात असतो मंदिरामध्ये. तर म्हटलं चला आज जाऊन येऊया. खूप छान मंदिर आहे. 2-3 वर्षापूर्वीच बनले. खूप असं जुनं नाही आणि खूप म्हणजे खूप अशी उंच मूर्ती आहे. कितीतरी फुटाची, ते काय मला एवढं माहिती नाही. तर मग दर्शन वगैरे घेतलं. छानपैकी फोटोज वगैरे पण काढले. खूप छान असं वातावरण होतं. इतकं प्रसन्न आणि छान वाटत होतं. मूड एकदम असा फ्रेश झाला. एक तर उपवास असल्यावर पॉझिटिव्ह वाईब्स येत राहते. आणि त्याच्यानंतरही पाहू शकता तुम्ही नदी, आवाज पण येत असेल तुम्हाला मागे पक्ष्यांचा वगैरे. खूप म्हणजे खूप छान असं प्रसन्न वाटतंय. आणि हा जो आहे तो पूल आणि ते खालीच आहे. तर मग त्याच्यानंतर दर्शन वगैरे घेतलं. तर वरून पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे दिसतंय. खूप छान असं प्रसन्न वाटलं. थोड्या वेळ थांबलो आम्ही तिथं. आणि त्याच्यानंतर मग आमचा प्रवास झाला सुरू घराकडे. व्हिडिओ वाटला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू